नगराध्यक्ष पदाकरता जर आपण अंदाज घेतला तर आपण दोन्ही पक्षाचा पॅटर्न काही गेल्या वर्षाचा बघितला तर काँग्रेसचा पॅटर्न आपण लक्षात घेऊ सर्वात आधी. तर काँग्रेसचा पॅटर्न होता की एकाच पर्टिक्युलर घराकडे आपण एक उमरेडवाल्यांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी ऑब्झर्व ते बघू शकता की गेल्या अनेक दशकापासनं एक गेल्या 4-5 वर्षा रिझिमपासनं आपण एकाच घराकडे बघतोय की सारखी सारखी एकाच व्यक्तीकडे तिकीट जाते. त्या अर्थी उलट आपण बीजेपीचा जर कल बघितला, भारतीय जनता पक्षाचा कल बघितला तर आपण बघू शकतो की दरवेळेस नवीन नवीन व्यक्तींना संधी दिली जाते. कधी वयस्क आणि अनुभवी लोकांना संधी दिली जाते, कधी आत्ताच्या या ताईंचा जर विचार केला आपण, प्राजक्ता ताईंचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की त्यांचं आत्ताचं काम बोलत नाहीये, त्या फार आधीपासूनच एकतर सुशिक्षित आहेत, त्याचबरोबर त्यांचं जे मध सहज ज्याला म्हणतो त्या विषयावरचं जे त्यांचं संशोधन आहे आणि त्या संशोधनातनं गडचिरोली सारख्या भागातनं त्या इतक्या उत्कृष्ट पद्धतीनं त्यांनी काम केलेले की त्यांना मधकन्या सुद्धा अवॉर्ड मिळालेले आहे. त्याच्यामुळे कामातला फरक हा जेव्हा आपण अनुभव शब्द म्हणतो ना तर कधी कधी अनुभव हा स्वतःचा येतो, स्वतःच्या बरोबरच्या व्यक्तीचा येतो. भाजपाच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या कॅन्डिडेट आहेत त्यांचा अनुभव हा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे आणि काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्यांचा अनुभव बघितला तर त्यांचा वैयक्तिक राजकीय अनुभव कुठला नाहीये. त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या थोर मोठ्यांचा अनुभव असेल तो, पण त्यांचा वैयक्तिक असा कुठला अनुभव नाहीये. पण असं म्हटलं जातं की बाहेर आलेल्या कॅन्डिडेटला लगेच तिकीट देऊन दिली, हा काय प्रकार आहे? सर, हा जो कन्सेप्ट आहे ना बाहेरून आलेला, खरं सांगतो त्या देशाच्या बाहेरून तर आलेल्या नाहीयेत. पहिली गोष्ट म्हणजे त्या महाराष्ट्रीयन आहेत, त्या गडचिरोली सारख्या दुर्गम भागातून आलेल्या आहे. फार सुंदर परिसर आहे. खरंच जर गडचिरोलीमध्ये कोणी जाऊन पाहिलं असेल ना, मी काम केलेलं आहे त्या गडचिरोलीमध्ये, खूप सुंदर परिसर आहे. आणि माझा एकच छोटासा मुद्दा आहे, जर झारखंड सारख्या भागातनं, झारखंड मधल्या एका छोट्याशा आदिवासी पाड्यातनं एक महिला दिल्लीमध्ये येऊन भारताची राष्ट्रपती होऊ शकते, तर एखादी महिला जी महाराष्ट्रातलीच आहे गडचिरोलीतल्या एखाद्या भागातनं येऊन उमरेडची तिचं सासर स्वीकारून ती उमरेडची नगराध्यक्ष का होऊ शकत नाही? कुठलीही महिला ज्यावेळेस उमरेडमध्ये येत असेल किंवा कुठल्याही गावात सासरी येत असेल तर तिचं माहेर अर्थातच कुठलं तरी असणार आहे. साहजिक प्रश्न आहे. त्याच्यामुळे ही पूर्ण अर्थाने वैचारिक शुद्रता आहे. न विचार करता केलेलं एखाद्या बाईबद्दलचं स्टेटमेंट आहे की ती गडचिरोलीची आहे, ती अमुक ठिकाणची, ती तमुक ठिकाणची. ती पोरगी महाराष्ट्रीयन आहे, त्या सक्षम महिला आहेत, त्यांच्याजवळ विचार करण्याची क्षमता आहे, स्वयं विचार करू शकतात. असं नाही की नवऱ्याचा ऐकून कुठला विचार करतील, अजिबात नाही. मी त्यांच्याबरोबर अनेकदा बघितलेले, त्या स्वयं निर्णय घेतात, स्वयं धडाडीनं व्यावसायिक आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलचं माझं मन प्रांजळ आहे. येतील तर त्याच निवडून येतील.